श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखी क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूर नगरीत उत्स्फूर्त स्वागत। आषाढी वारीच्या पावन पर्वावर नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथून निघालेल्या श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पालखी क्षेत्र प्रदक्षिणा दिंडीचे पंढरपूर नगरीत बुधवारी दिनांक 2 जुलै जोरदार स्वागत करण्यात आले। सुमारे 2000 भाविकांच्या सहभागाने निघालेली ही दिंडी पंढरपूरवासियांचे विशेष लक्ष वेधून घेत होती। ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा गजरांनी पंढरपूर नगरी दुमदुमून गेली होती। दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन जैनकरी पथक, त्यामागे टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तन करणारे भजनी मंडळ, पुष्पांनी सजवलेली पालखी आणि डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भगिनी यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। या पावन प्रसंगी देवगड संस्थानच्या मठ प्रांगणातून पालखी मिरवणुकीस सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला। गुरुवारी महंत श्री भास्करगिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पादुकांचे पुष्पपूजन करण्यात आले। भीमा तीराजवळील पूल ओलांडल्यानंतर गंगाजलाने पादुकांचे पूजन करून गंगामातेस साडी चोळी अर्पण करण्यात आली। पंढरपूर नगरीत आगमन होताच शहरातील विविध चौकांमध्ये फुलांची उधळण, आरती आणि साजशृंगार याने भाविकांनी दिंडीचे मनोभावे स्वागत केले। या दिंडीमुळे पंढरपूर नगरीत एक विशेष आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। हजारोंच्या संख्येने जमलेल्या वारकऱ्यांनी, भक्तांनी आणि स्थानिक नागरिकांनी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन वारीच्या पावन पर्वावर आध्यात्मिक समाधान अनुभवले। ही पालखी क्षेत्र प्रदक्षिणा दिंडी श्री क्षेत्र देवगडच्या समृद्ध आध्यात्मिक परंपरेचा भाग असून वारी संस्कृतीच्या प्रसारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे। चला पुढे चला साहेबराव। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।